आजी म्हणजे काय? दुधावरची साय. आजी म्हणजे काय? आपल्या आईवडिलांची आय. आजी म्हणजे काय? उंदराने दात खाल्लेली बाय. आजी म्हणजे संस्कार. आजी म्हणजे माया. वाटलं नव्हतं तू एवढ्या लवकर सोडून जाशील. अगदी हसत खेळत हिंडून फिरून राहणारी आणि अचानक आजारी पडते आणि अचानक आम्हाला सोडून जाते. तर हा व्हिडिओ आहे मागच्या वर्षीच्या माझ्या बड्डेचा, जेव्हा मी सुट्टीला गेले होते माझ्या माहेरी, तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. आणि तेव्हा ती ना अगदी व्यवस्थित होती. म्हणजे असं वाटलं नव्हतं की तिला असं काहीतरी होईल आणि एवढी सिरियस होईल आणि ती आमच्यातून निघून जाईल. तर त्या दिवशी ना 24 मे 2025, तर त्या दिवशी पूर्ण दिवसभर पाऊस येत होता, खूप जास्त पाऊस येत होता. तेव्हाच मग मी ना माझ्या काकांच्या घरी म्हणजे संदीपच्या घरी गेलेले आणि तिथूनच हा व्हिडिओ शूट केलेला. म्हणजे पावसाचा म्हटलं की थोडीशी क्लिप शूट करावी, आपल्या व्हिडिओचा इंट्रो होऊन जाईल. पण तो इंट्रो अशी एक आठवण देऊन जाईल असं वाटलं नव्हतं. तर चला असो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्याच्यानंतर ना थोडा वेळ पाऊस उघडला होता, त्यामुळे मग माझ्या बहिणीचं फोटोशूट करायचं होतं. मग त्यासाठी आम्ही टेरेसवर गेलो होतो. तेव्हा पण वातावरण खूप छान होतं. तर मग तो पण व्हिडिओ आम्ही थोडासा शूट केला. आणि त्याच्यानंतर मम्मीने मळलं होतं पापडाचं पीठ. तर उडदाचे पापड करायचे चालले होते. तर तिने अगोदर केलते, पण थोडंसं पीठ राहिलेलं, म्हटले आज करूया. तर मम्मीने पापडाचं पीठ मळलं आणि थोडंसं आम्ही 1-2च पापड लाटले असतील. आणि काय झालं माहीत नाही, मी वरतीकडे म्हणजे माझ्या त्या आजीच्या घरी जाऊन बसले आणि तिथेच आमचा दिवस म्हणजे कसा गेला, पाऊस आला परत, त्यामुळे मग दिवस कसा गेला काही कळलंच नाही. मम्मीने एकटीनेच पापड केलेला, सगळं एकटीनेच केलं तिनं. आणि परत आणि 1 तासभरच पाऊस उघडलेला, परत आणखीन पाऊस चालू झालेला. मग थोडंसं कमी झाल्यामुळे मी आधी इकडंच होता, मी आणि आयुष दोघे होतो तिकडे. आयुष खेळत होता मुलांच्या सोबत आणि मी असेच बसले होते गप्पा मारत तिच्यासोबत. तर त्याच्यानंतर ना आज माझा बड्डे होता, म्हणजे 24 मेला माझा बड्डे असतो, तुम्हाला माहिती असेल तर. आणि आधी बघा किती छान पापड लाटतोय. आणि बड्डेचं काही प्लॅनिंग नव्हतं, कारण दिवसभर पाऊस येतोय आणि पोरं एक पण म्हणजे कोणच फ्री नाही, सगळे पाऊस येतात तरी पण त्यांनी त्यांच्या कामात बिझी आहेत. काय सांगू त्याला? काय त्याला? काय त्याला? ए मारूच ना, दाजी आहे, दाजी आहे. काय सांगू पिले? काय सांगू, सांग की. काय सांगू? लाटणं द्यायला सांगू वी? लाटणं कुठं आहे? लाटणं दे रे दाजी, दे बाबा दाजी, दे. नको, दे म्हण माझं, दे म्हण. हे मारी नको, मारायचं नाही, मारायचं नाही, मारायचं नाही. दाजी आहे आपला, दाजी आहे. जावा लाटा, जावा कामाचा पडू दे, लाट नको, त्याच्यावरती घाण करते. आणि तर जवळजवळ 11 वर्षानंतर मी बड्डेला माझ्या माहेरी होते, त्यामुळे मग गोवर्धनने असंच पावसातच जाऊन केक आणला आणि मस्तपैकी सेलिब्रेशन केलं. आणि मुलांचा उत्साह बघा किती, म्हणजे त्यांना ना काय करू आणि काय नको असं झालं होतं. दीदीचा बड्डे म्हणल्यावर Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to Didi. Happy birthday to you. Thank you. छान छान बसायचं, छान छान. आता जर तिला केक चारा आणि बाकीचं पाठीची बाजूला घेऊन खाऊन मोकळं. तर काल पण बड्डे होता माझा, पण सेलिब्रेट नाही केला. तर फौजींची ड्युटी होती, चला असो, काही हरकत नाही. तर माझे खूप जास्त हाऊस झाले, त्यामुळे मला एवढं काही वाटत नाही आता बड्डेचं. आणि आपण आता झालो आहे बऱ्यापैकी मोठे, त्यामुळे बड्डे नाही सेलिब्रेट केला तरी ठीक आहे. तर चला, हा व्हिडिओ, छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय.